नमस्कार. मी कल्पना तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आज आपल्याला इथे बघा सकाळच्या नाश्त्यासाठी ना उपमा बनवायचा आहे. उपीटही म्हणतात त्याला किंवा तिखट रवा. आता इथे बघा आपल्याला सर्वात पहिले रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना ना आपल्याला गॅस एकदम मीडियम ठेवायचा आहे आणि कुठेही आपल्याला याच्यामध्ये तेलाचा तुपाचा वापर करायचा नाही भाजताना. आता आपल्याला इथे ना रवा आहे ना घेताना ना एकदम बारीक नाही घ्यायचा किंवा एकदम मोठा पण नाही घ्यायचा, जाड. मी 2 नंबरचा रवा वापरलेला आहे. आता तुमच्या घरात लहान मुलं असतील, वयस्कर माणसं असतील, म्हातारे, तर त्यांच्यासाठी तुम्ही 0 नंबरचा रवा वापरायचा आहे. आता इथे मी 2 नंबरचा रवा घेतलेला आहे. आता 1 वाटी रवा मी घेतलेला आहे. त्याच वाटीने 2.5 वाटी पाणी मी बाजूला गरम करायला ठेवलेलं आहे. आता इथे बघा रवा भाजला का नाही कसं समजायचं, हे बघा असं हाताला चिपकतं का नाही बघायचं. चिपकला म्हणजे आपला रवा छान भाजलेला आहे. आता काढून घेतलेला आहे. लगेच आपल्याला त्याच कढईमध्ये तेल घालायचं आहे. आता इथे मी शेंगदाणे थोडेसे तळून घेते. आता इथे बघा शेंगदाणे आहे ना ते पण आपल्याला मंद गॅसवरच तळायचे, म्हणजे आतमध्ये पण छान असे खरपूस तळतात ते. आणि लगेच असा तळल्यानंतर आहे ना असा तडतड आवाज येतो किंवा फुटतात ते. आता काढून घेतलेले आणि लगेचच त्याच्यावरती चिमूटभर मीठ घालायचं. खूप छान चव लागते आतमध्ये मीठ घातल्यानंतर शेंगदाण्यांना. आता त्याच कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी छान फुटू द्यायची, कच्ची नाही ठेवायची, नाही तर कडवट लागते. लगेच त्याच्यावरती आपल्याला जिरं घालायचं आहे. आता जिरं पण फुललेलं आहे. आपल्याला 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते. खूप छान, म्हणजे खूप ह्या पद्धतीने केला ना उपमा किंवा उपीट छान होतं. आता इथे बघा कलर पूर्ण डाळीचा चेंज होऊन द्यायचा आहे. कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत तळून घेतलेली आहे. आता लगेच 2-3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आणि थोडा कढीपत्ता पण घातलेला आहे. थोडंसं आलं किसून घातलेलं आहे, जास्त नाही, थोडंसं घालायचं आहे. तुम्ही घालत नसाल ना आलं तर तुम्ही घालून बघा, खूप छान लागतं. आता हे पूर्ण आपल्याला छान व्यवस्थित असं एकजीव करायचं आहे आणि मिरची कच्ची नाही ठेवायची. आता इथे मी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे, तो पण घातलेला आहे. आपण 1-2 मिनटं तेलावरती तो पण फ्राय करून घेऊ मस्त. आता इथे आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा आपल्याला एकदम लाल नाही करायचा. आपण थोडासा आहे ना कांदा आहे ना कच्चाच ठेवायचा असतो उपम्यामध्ये. आता कांदा पण इथे थोडासा फ्राय झालेला आहे. आपण लगेच टोमॅटो घालून घेऊ. टोमॅटो पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य बघा मीडियम गॅसवरच आपल्याला, कमी गॅसवरच फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये ना कोथिंबीर घालून घ्यायची आहे फोडणीतही, पण खूप छान चव लागते. फोडणीत पण घालायची, नंतर पण घालायची. आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. आता मी तुम्हाला पहिले सांगितलं 1 वाटी रवा घेतला ना, तुम्ही वाटीचं प्रमाण घ्या किंवा ग्लास वगैरे काही पण घ्या. मीठ पण घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी साखर घातलेली आहे. साखरीचं कारण तुम्हाला सांगते मी, त्याच्या आधी तुम्हाला सांगते. आता इथे बघा रवा पण मी घालून घेतलेला आहे आणि हे बघा या पद्धतीने थोडासा असा पसरून घालायचा रवा, म्हणजे कसं गाठी वगैरे होती नाही. हे बघा आता आपल्याला लगेच ढवळायचं आहे. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे, कमीच ठेवायचं आहे. हे बघा एकजीव करायचं आहे. आता इथं साखरीचं कारण सांगते तुम्हाला. थोडीशी साखर घातली ना आपला उपमा आहे ना असं खातानी ना घशामध्ये असं एकदम असं कोरडा कोरडा लागत नाही. खूप छान असा मऊ होतो आणि चव पण छान लागते. आता इथे बघा एकदम बरोबर मी पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे. आता तुम्हाला थोडासा आहे ना पातळ पाहिजे असेल ना उपमा, तर थोडंसं तुम्ही, म्हणजे 1 वाटीला 3 वाट्या पाणी घालायचं. आता मी 1 वाटी रवा घेतला तर 2.5 वाट्या पाणी घातलं. तर बघू शकता इथे छान झालेला आहे. आणि थोडंसं आहे ना जाड रव्याला आहे ना पाणी थोडं जास्तच लागतं. तुम्ही 3 वाट्या पाणी घेतलं तरी पण चालेल. आता 2 मिनटं झाकून ठेवलं तर म्हणजे रवा छान असा फुलतो.
हे बघा छान आपण मिक्स करून घेऊ परत. आणि उपमा बनवला ना अगदी गरम गरमच खायचा, थंड नाही खायचा, नाही तर तो एकदम चांगला असा लागत नाही. बघू शकता इथे छान तयार झालेला आहे. आता याच्यावरती आपल्याला आहे ना थोडंसं बटर घालायचं आहे. बटर घातलं ना चव पण खूप छान येते आणि मुलांना पण खूप आवडतं या पद्धतीने असं केलं तर. आता इथे बटर घातलेलं आहे, थोडंसं आहे ना मिक्स झालं पाहिजे आणि पूर्ण रव्याला लागलं पाहिजे ते. त्याच्यासाठी आपण आहे ना परत 1-2 मिनटं झाकून ठेवू. रवा पण फुलेल आणि बटर पण सर्व बाजूला लागल्या जाईल. बघू शकता इथे पूर्ण छान असं मिक्स झालेलं आहे. आपण आता अजून मिक्स करून घेऊ व्यवस्थित असं. खूप छान होतो या पद्धतीने केला का. मुलांना पण आवडतं थोडंसं असं वेगवेगळं काहीतरी नाश्त्याला बनवायचं. माझ्या मुलीला उपमा फार आवडतो. आता इथे बघा तयार झालेला आहे. आता याच्यावरती ना आपल्याला फ्रेश कोथिंबीर घालायची, बारीक चिरून घेतलेली आहे. बघू शकता. चला आता आपण आहे ना ताटामध्ये सर्व करू. आता इथे मी प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा खूप छान झालेलं आहे. करून बघा तुम्ही पण. याच्यावरती ना आपल्याला आहे ना शेंगदाणे घालायचे. आपण तळून बघा बाजूला ठेवले ते शेंगदाणे ना याच्यावरती ना कधीच नाही घालायचे, ते थोडेसे मऊ पडतात त्याच्यासाठी. आता कोथिंबीर पण घातलेली वरून. आता आपण जे शेंगदाणे तळून ठेवले ते खायच्या वेळेस बघा असे घालायचे. खूप छान असे कुरकुरीत लागतात. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यावरती थोडीशी शेव पण घालू शकता. तयार झालेला आहे इथे उपमा किंवा उपीट किंवा तिखट रवा. वेळात वेळ काढून संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये.